द मिराकल मॉर्निंग या पुस्तकाचा शब्द आणि शब्द पाहणार आहोत. सारांश न पाहता म्हणजेच पहाटेचा चमत्कार. चला तर मग सुरू करूया भाग 4साठी. रोज जास्त उत्साहाने उठणे व योग्य धोरण आणि कार्यरचना करून आपले अंगभूत सामर्थ्य वाढविणे, ताणतणाव कमी करणे, वर्तमानाच्या या क्षणात जगण्याचा प्रयत्न करणे म्हणजे एका क्षणस्थ वृत्तीने आत्ताच्या क्षणातील अर्थ व शहाणपण आपल्याला टिपता आले पाहिजे. तुमच्या मार्गात आत्तापर्यंत अडथळा ठरणारी आव्हाने, संकटे वा काही गृहीतके यांच्यावर मात करण्यासाठी एक स्पष्टता आणणे, शरीराच्या आरोग्याकडे लक्ष देणे, वजनावर नियंत्रण राखणे, आत्तापर्यंतचे सर्वोत्तम शारीरिक स्वास्थ्य मिळवणे, उत्पादकता वाढवणे व प्राधान्याच्या बाबतीत लक्ष तीव्र केंद्रित करणे, अधिकाधिक कृतज्ञता व कमीत कमी काळजी करणे, पैसे मिळवण्याची क्षमता आणि एकंदर मिळकत वाढवणे, आपला जीवन हेतू निश्चित करून पुढे पुढे जात राहणे, सामान्यत्वाकडून असामान्यत्वाकडे सतत एक पाऊल पुढे जात राहणे. मित्र हो, हे पोकळ शब्द आहेत असे कृपया समजू नका. शब्दांचा अर्थ प्रत्येक जगतानाच कळतो. खरंच मी अतिशयोक्ती करीत नाही. द मिराकल मॉर्निंग रोज तुम्हाला जसे आयुष्य पाहिजे आहे तसे बनवण्यासाठी तुमचे व्यक्तिमत्व सर्वांगाने समग्र सुधारून देणार आहे. म्हणजेच तुम्ही मानसिक, आर्थिक, बौद्धिक तसेच आध्यात्मिक स्तरांवर सहजपणे बदलत जाल. खरे तर या आमूलाग्र परिवर्तनाची आस आम्हा सर्वांनाच निकड आहे. पहाटे उठल्यानंतरचा 1 तास आणि स्वतःला लावून घेतलेल्या 6 सवयी यातून खूप काही घडणार नाही. मला काय म्हणायचे आहे ते तुमच्या लक्षात येते आहे ना? हे पक्के मनावर बिंबवा की आनंद हा माणसाचा स्थायी स्वभाव आहे. या आनंदाचा व पहाटेच्या सौंदर्याचा साक्षात्कार पहाटे उठल्यानंतर आणि निसर्गाच्या सहवासात गेल्यानंतरच तुम्हाला मिळणार आहे. मी तर म्हणेन की तुम्ही प्रथम दुःखी होणे, निराश होणे थांबवा. मी ज्यावेळी मृत्यूशय्येवर होतो तेव्हा मी सतत घोकत होतो की मला आरोग्य हवे आहे, मला जगायचं आहे. पण असे म्हणत मी पुन्हा पुन्हा आजारालाच चिकटून राहत होतो. एका जागरूक क्षणी माझ्या हे लक्षात आलं. मग मी भानावर आलो. पहाटे उठल्यानंतर संपूर्णपणे अंगीकृत केलेल्या 6 सवयी हा एक जगण्याचा उत्तम मार्ग आहे. मित्र हो, तुम्ही आता जे जगत आहात ती पद्धत आजार निर्माण करते, तुम्हाला निराश करते आहे. तुम्ही ज्या पद्धतीने जगत आहात ती पद्धत दुःख, जीव घेणे, एकटेपण निर्माण करते आहे. हे तुमच्या लक्षात येते आहे का? ते जर तुमच्या लक्षात आले तरच तुम्ही द मिराकल मॉर्निंगची साक्षात्कारी पद्धत अंगीकृत कराल. प्राणी आनंदी असतात, झाडं आनंदी असतात, पक्षी आनंदाने गात असतात, विहार करीत असतात, अगदी मुक्तपणे. संपूर्ण अस्तित्व आनंदी आहे. पण माणूसच तेवढा आपल्या दुःखाला, आपल्या उराशी कवटाळून बसतो, निराश होतो, एकटेपणातील काळोख्या अंधाराला स्वतःला कोंडून घेतो. तुम्ही पहाटे उठाल आणि मी सांगितलेल्या 6 सवयी प्रत्यक्ष अंगीकृत कराल तर तुम्ही स्वतःसोबत काहीतरी महान असं करीत राहाल. सहजपणे तुमच्यात आमूलाग्र परिवर्तन घडेल. द मिराकल मॉर्निंगमधून 30 दिवसात आपल्याला आपले आयुष्य आमूलाग्र बदलायचे आहे. आता हे आव्हान तुम्हाला पेलायचे आहे. इतकेच नव्हे तर यातूनच आपल्याला जीवनातील हरेक यश कायमस्वरूपी मिळवण्यासाठी आवश्यक असलेली मानसिकता व सवयी तयार करायच्या आहेत. यातूनच तुमचे आत्ताचे व भविष्यातील जीवनमान कसे असेल हे ठरणार आहे. पहाटे उठणे अवघड जाते आहे का? एकदा का तुम्ही मोठ्या निश्चयाने व मनोबलाने पहाटे उठलात की मग तुम्हाला पहाटे उठणे हे पूर्वीपेक्षा कितीतरी सोपे आहे हे तुमच्या लक्षात येईल. पहाटेच्या पहिल्या तासात तुम्ही काय करता, त्यावेळेचा फायदा कसा घेता यातूनच तुमच्यातील सुप्त सामर्थ्य जागृत होणार आहे. खरे तर पहाटेचा हा 1 तास तुमच्या यश मिळवण्यासाठी गुरुकिल्लीच आहे असे म्हटले तर ते अतिशयोक्ती ठरू नये. सारांश, तुमच्या पहाटे 5ला उठणे आणि नंतरच्या 1 तासातील तुमचा दिनक्रम यावर तुमचे भविष्यातील आयुष्य बदलणे अवलंबून आहे. हे कधीही विसरू नका.
जीवन गंभीर आहे आणि या गांभीर्यातच खूप प्रसन्नता आनंद असतो. असे गंभीर मनच खरोखरी जिवंत असते आणि तेच जीवनाच्या अस्तित्वाचे अगणित प्रश्न सोडवू शकते. कधीतरी आपल्या जीवनाबाबत गंभीर व्हा. केवळ या क्षणापुरतेच नाही तर जीवनभर गंभीर राहा. प्रत्यक्षात खोलवर गंभीर असणे निकडीचे आहे. पहाटे लवकर उठा आणि नंतरच्या तासाभरात अंगीकृत केलेल्या 6 सवयी प्रत्यक्षात अंमलात आणण्याबाबत गंभीर व्हा. नैराश्यावर एकटेपणावर मात करा. पहाटे लवकर उठा. निरामय भाग्यशाली जीवनासाठी आपल्या जीवनात संपूर्ण परिवर्तन घडून येणे आवश्यकच नव्हे तर अपरिहार्य आहे. पण हे परिवर्तन ज्याचे त्यालाच घडवून आणावे लागते. दुसरा कोणीही आपल्यात परिवर्तन घडवून आणू शकत नाही. हेच खरे वास्तव आहे. तुमच्या आयुष्यात महान बदल घडण्यासाठी एकतर प्रेरणेची तर आवश्यकता असते, नाहीतर तुम्हाला त्याची प्रत्यक्ष जीवनाच्या संदर्भात निकड जाणवली पाहिजे. अँथनी बेंथन. नैराश्यावर एकटेपणावर मात करा. पहाटे लवकर उठा. खूप इच्छा असूनही आपल्यात परिवर्तन का होत नाही? माणसे बदलल्यासारखी वाटतात, पण ती काही क्षणापुरतीच. आपण साऱ्या जगाकडून, अवतीभोवतीच्या लोकांकडून विलक्षण आदराची, शांततेची व सहकार्याची अपेक्षा करतो. आपल्या अवतीभोवतीच्या समाजात, संपूर्ण जगतात बदल घडून यावा आपल्याला नेहमीच वाटत असते. आपण नेहमीच एका चांगल्या समाजरचनेची वा व्यवस्थेची मागणी करीत राहतो. इतकेच नव्हे तर व्यवस्थेतील नानाविध घटकात आपल्याला सुसंवाद आणि सामंजस्य हवे असते. केवळ व्यवस्थेतच नव्हे तर आपल्या नातेसंबंधात, परस्पर संबंधात, मग ते संबंध कितीही जवळचे असोत वा लांबचे, आपल्याला त्यात स्नेहार्दता व जीवाचे मैत्र, सच्चेपणा हवा असतो. आपल्याला आतल्या आणि बाहेरच्या जगतात शांतता हवी असते. आपल्याला कोणी भाग देऊ नये, एकटे राहू द्यावे आणि जीवनातला परमानंद भोगू द्यावा असेही आपल्याला वाटते. सारांश. निरामयता भाग्यशाली जीवनासाठी आपल्या जीवनात संपूर्ण परिवर्तन घडून येणं आवश्यकच नव्हे तर अपरिहार्य आहे. पण हे परिवर्तन ज्याचे त्यालाच घडवून आणावे लागते. दुसरा कोणीही आपल्यात परिवर्तन घडवून आणू शकत नाही. हेच खरे वास्तव आहे. वेळेप्रमाणे कृती करायला विसरू नका, कारण ह्या कृती तुम्हाला स्वप्नांकडे घेऊन जाणार आहेत. स्वतःला सतत बजावत राहा की कृतिशील व कर्ममग्न राहण्याचा आणि पहाटेच्या वेळेचे सर्वोत्तम नियोजन करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. पहाटे उठणे कठीण जात असल्याबद्दल आपण नेहमीच तक्रार करीत असतो, पण ते सर्वथा चूक आहे. पहाटेच्या वेळेचा सहज, सुंदर व उत्स्फूर्त वापर आपल्याला करता आला पाहिजे. आमूलाग्र परिवर्तन हे भविष्यकाळात नव्हे तर झालेले आकलन वर्तमानात व वेळेतच अंमलात आणण्यातून होते, हे लक्षात ठेवा. माझ्या जीवनातील अति आव्हानात्मक काळात मला जे धडे मिळाले आणि माझी जी काही उन्नती झाली, त्यामुळेच मला हवे तसे आयुष्य घडवण्यासाठी आवश्यक ती व्यक्ती बनण्याची ऊर्जा मला मिळाली. माझे यशापयश वापरून इतरांच्या त्यांच्या मर्यादा ओलांडण्याची व कल्पनातील साध्य मिळवण्यासाठी आता माझे प्रयत्न राहणार आहेत. तुम्हाला माहीत आहेच की वयाच्या 20व्या वर्षी एका मद्यधुंद चालकाने मला समोरासमोर धडक दिली आणि मी जागेवरच जवळजवळ वृत्तावस्थेत होतो. पण आता मी त्यातून बाहेर पडलो आहे आणि तुमच्याशी संवाद साधतो आहे. हे शक्य झाले ते हे केवळ पहाटेच्या उठण्यातून, वेळेच्या योग्य नियोजनातून. वृक्षाशी, पहाटेच्या निसर्गाशी नाते जोडा. शरीर, मन आणि बुद्धीसह आपल्या आतील चैतन्याला पहाटे लवकर उठून खूप लांबवर निसर्गाच्या सानिध्यात अर्धा 1 तास प्रभात फेरी मारणे म्हणजेच त्यांना अधिकाधिक शुद्ध करणे असते. अधिकाधिक जलद चालण्यातून मनाला कमालीचे शांत व ताजेतवाने वाटते. मग हा तजेला घेऊन एका नव्या उर्मीने आपण उर्वरित दिनक्रमात दाखल होऊ शकतो, तेही मोठ्या कार्यक्षमतेने व चैतन्याने. मी नेहमी म्हणतो त्याप्रमाणे प्रत्येक दिवसाची पहाट ही एक सौंदर्याची खाण असते. रोजचा दिवस नवा पहाट, नवी आणि सौंदर्यही नवे. या नव्या दिवसाची पहाट आपण मोठ्या संवेदनशीलतेने आस्वादायला हवी. अर्थात चालताना दीर्घ श्वास घ्यायला विसरू नका. 2 पावले चालेपर्यंत श्वास घ्या. 8 पावलापर्यंत श्वास रोखून धरा आणि पुढील 4 पावले तो सोडून द्या. मग बघा, तुमच्या ऊर्जेच्या, चैतन्याच्या स्तरात विलक्षण विकास झालेला तुम्हाला दिसून येईल. निसर्गाशी असलेला आपला संबंध समजणे हे आपल्या शेजारच्या बायका मुलांशी असलेले संबंध समजण्या इतकेच महत्त्वाचे आहे. अंगणात एक झाड लावून
जाऊन ते झाड माझे आहे असे म्हणणे हा तर मूर्खपणा आहे. ज्या मनाला वृक्षांकडे, तारकांकडे किंवा एखाद्या नदीच्या चकाकणाऱ्या जलप्रवाहाकडे स्वच्छंदपणे, अगदी मुक्तपणे, पूर्णपणे मुक्त होऊन पाहता येते, त्यालाच सौंदर्य म्हणजे काय ते कळते. प्रत्येक दिवसाच्या सौंदर्याला जागे राहा. प्रत्येक नवी पहाट हा एक चमत्कारच असतो. हे विश्व खरोखरच अद्भुत आहे आणि आज आपल्या निसर्गाशी असलेल्या संबंधांनी एक वेगळे विचित्र वळण घेतले आहे. एकमेकातील नातेसंबंधांना आणि या पृथ्वीवरील सगळ्या सजीव प्राणीसृष्टीशी असलेल्या आपल्या संबंधांना जे स्वरूप प्राप्त झाले आहे त्यातून हे विश्व आपण नष्ट करीत चाललो आहोत. खरे तर निसर्ग हा आपल्या जीवनाचा एक भाग असून आपण बीजातून, पृथ्वीतून वाढलो आहोत. निसर्गाची सख्य साधत त्याचा हिस्सा बनायला हवे. आपण या सगळ्यांचे घटक आहोत ही भावना जगवायला हवी. जेव्हा तुम्हाला निसर्गाशी असलेल्या संबंधातील संपूर्णाची, एकत्वाची जाणीव होईल तेव्हाच तुमचे विश्वासाशी नाते जडेल. निसर्ग म्हणजे नदी, झाडे, जलदगतीने उडणारे पक्षी, पाण्यातील मासे, जमिनीतील खनिजे, धबधबे आणि तलाव. या सृष्टीतील अनेक रंग, हिरव्या पिवळ्या छटा या खरोखर आश्चर्यकारक आहेत. परंतु याचा शोध तुम्ही जेव्हा एकटे पहाटे फिरायला जाल त्यावेळी लागेल. जर तुम्ही त्यांच्यावर प्रेम कराल तर या सृष्टीतील कीटक, पक्षी, हिरवे गवत, अनेक प्रकारची फुले, खडक आणि अनेक रंगाची झाडे ही तुम्हाला खूप सुंदर वाटतील. आपण कधीही कोणत्याही वस्तूसोबत एकटे राहत नाही. आपण स्वतःसोबत किंवा या सृष्टीसोबत एकटे राहत नाही. पहाटेची वेळ आणि माझे धावणे. आता मी पुन्हा माझ्या आजारपणाकडे येतो. जर तुम्ही मला विचारले की माझा कार अपघात आणि माझी आर्थिक स्थिती यापैकी काय जास्त अवघड होते, तर तत्काळ मी उत्तर देईन की माझी आर्थिक दुरावस्था. आता बरेच लोक म्हणतील की मद्यपी चालकाने समोरासमोर धडक देणे, 11 हाडे मोडणे, मेंदू कायमस्वरूपी निकामी होणे, 6 मिनिटांसाठी मृत होणे आणि कोमामधून बाहेर आल्यावर हे ऐकणे की तुम्ही कदाचित यानंतर कधीही चालू शकणार नाही, ह्यापेक्षा कुठली वाईट स्थिती असेल. तुम्हाला सांगतो, इतक्या भीषण घटनेनंतर शरीराने, मनाने व संवेदनांनी एखाद्याने जीवनात नीचतम बिंदू गाठणे स्वाभाविक आहे. तथापि माझ्या बाबतीत हे असे घडले नाही. कृपया मित्र हो, हे सारे समजून घ्या. तुम्हाला असे वाटेल की माझ्या अपघातानंतर बरेच लोक माझी काळजी घेत असतील. हॉस्पिटलमध्ये माझे कुटुंबीय माझ्यापासून कधी दूर गेले नसतील. विजिटर्स कायम माझ्या आसपास असतील. मित्र व कुटुंबीय रोज माझी चौकशी करून माझ्यावर प्रेम व आधाराचा वर्षाव करीत असतील. डॉक्टर्स व नर्सेस माझी अतोनात काळजी घेऊन माझी रिकव्हर्स बघत असणार. माझे खाणे थेट बेडवर मला मिळत असणार. काम करण्याची व पैसे मिळवण्याची कसलीच चिंता नसणार. पण तसे काही नाही आहे मित्र हो. जी वस्तुस्थिती आहे ती मी तुम्हाला सांगतो. सारांश, हॉस्पिटलचे आयुष्य सहजसोबे होते. वस्तुस्थिती अशी होती की कुणालाही माझ्याबद्दल दुःख वाटले नाही. कोणी विजिटर्स माझ्याकडे येत नव्हते. कोणीही माझ्याकडे फिरवले देखील नाही. माझी काळजी घ्यायला व रिकव्हरी बघायला कोणी नव्हते. कोणी माझे खाणे आणत नव्हते. मी पूर्णपणे एकटा होतो. लोकांकडे त्यांचे स्वतःचे प्रश्न होते सोडवायला. या सर्वांचा चक्रवाढ परिणाम म्हणजे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात माझा संघर्ष सुरू झाला. शारीरिक, मानसिक, भावनिक व आर्थिक अशा दुरावस्थेतून मला बाहेर पडायचे होते. खरं सांगतो, मी एवढा घाबरलो व साशंक झालो होतो की दवाखान्यातील माझे बेड हाच माझा आसरा होता. माझी इतकी वाईट अवस्था झाली होती की मला वाटायचे मी एकदा झोपच्या गावी शिरलो की सर्व प्रश्नांपासून सुटका होईल. आत्महत्येचा विचार तर रोज मनात यायचा. अर्थात मी अंमलात आणले नाही. माझ्या अंतरात्म्याला मला माहीत होते की परिस्थिती कितीही बिघडली तरी ती सुधारायचा काहीतरी मार्ग निघेलच. तरीही ते वाईट विचार यायचेच. माझ्या भावनांना कसा आवर घालावा हे मला सुचत नव्हते, समजत नव्हते. तुम्हाला सांगतो, नंतर बरे झाल्यावर एका पहाटे सर्व काही बदलले. गेल्या काही आठवड्यांसारखाच मी नैराश्यातच उठलो. पण त्या पहाटे मी एक वेगळी गोष्ट केली. एका मित्राच्या सल्ल्याने जरा डोके ठिकाणावर आणण्यासाठी मी धावायला गेलो, तेही पहाटे उठून. लक्षात घ्या, मी कुणी धावपटू नव्हतो. खरं तर धावणे ही मला मनापासून तिटकारा असलेल्या गोष्टींपैकी एक
गोष्ट होती. त्यावेळी माझा एक जवळचा मित्र जॉन बेकहॉफ मला म्हणाला, जेव्हा जेव्हा मी दुःख, वेदनेत किंवा ताणतणावात असायचो तेव्हा तेव्हा पहाटे फिरायला आणि काही वेळ धावायला जायचो. मग खूप बरे वाटायचे. विचारांत सुस्पष्टता यायची. मुख्य म्हणजे प्रश्नांची, समस्यांची उत्तरे आपोआप सुचायची. मी जॉनला म्हटले, मला धावण्याचा विलक्षण तिटकारा आहे. त्यावर तो म्हणाला, तू कशाचा जास्त तिटकारा करतोस, धावण्याचा की तुझ्या सद्य आर्थिक दुरावस्थेचा, तुझ्या जीवघेण्या परिस्थितीचा? बोल. त्यावर मी अक्षरशः निरुत्तर झालो. त्या पहाटे मी माझ्या नायके एअर जॉर्डन फुटबॉल बुटांच्या नाड्या बांधल्या. काही सकारात्मक कानावर पडावे म्हणून माझं आयपॉड घेतला. मग मी काही दिवसात बँकेच्या ताब्यात जाणाऱ्या माझ्या घराच्या पुढच्या दाराने बाहेर पडलो. मला अजिबात कल्पना नव्हती की त्या पहाटेच्या त्या चालण्यात, धावण्यात मला एक सर्वशक्तिमान, महान व आयुष्य बदलणारी सुवर्ण संधी सापडेल. म्हणून जिम रोहन म्हणतो, एखादी गोष्ट तुम्ही वारंवार ऐकता, अंमलात आणत नाही, पण अखेरीस एखाद्या दिवशी तीच गोष्ट तुम्ही करून पाहता आणि मग अचानक त्या गोष्टीतले सौंदर्य व महात्म्य आपल्याला पटायला लागते. अर्थात त्यासाठी तुम्ही फक्त योग्य प्रतिसाद देण्याच्या मानसिक स्थितीगतीत असणे जरुरी आहे. त्या पहाटे मी त्या योग्य मानसिक स्थितीत म्हणजे अगदी नैराश्यात, तीव्रतम दुःखात होतो. त्या क्षणी मला साक्षात्कार झाला. जिम म्हणतो त्याप्रमाणे तुमच्या यशाची परिसीमा तुमच्या व्यक्तिगत विकासा एवढीच असते, कारण तुमच्या व्यक्तीनुसार काही तुम्ही यश आकर्षून घेत असता. तुम्हाला सांगतो, मी जागच्या जागी थबकलो. वरील विचारांनी माझे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. अचानक मला कळून चुकले की आपले इच्छित स्वप्न, यश मिळवायला आवश्यक असलेले व्यक्तिमत्व आपल्याला बनवायला हवे. आम्हा सर्वांनाच निरामय, निरोगी, आरोग्यसंपन्नता, सुख, पुरेसा पैसा, वैभवशीलता, योग्य परस्पर नातेसंबंध, आनंददायी व यशाकडे सतत घेऊन जाणारे करिअर, शांती आणि आत्मसुख इत्यादी गोष्टी हव्या असतात. ऐहिक पातळीवरचे हे सारे वैभव, सुख पूर्वी जे माझ्या हातात होते, पण आता ते गमावले गेले. ते मला मिळवायचे होते. क्षणभर माझ्या मनात आला, ज्यांचे व्यक्तिमत्व अतिशय सखोल, समृद्ध व समजदार तसेच स्थिरावलेले व गंभीर आहे, ज्या जगण्यात एक प्रकारची ग्रेस आणि संपूर्ण सांगुलपणा आहे, अशी मंडळी अवतीभोवती किती आहेत. केवळ तरुणच नव्हे तर ज्येष्ठ नागरिकही स्वतःकडे त्रयस्थतेने बघायला व स्वतःचे नेमके ज्ञान करून घ्यायला दिवसेंदिवस असमर्थ ठरतो आहे. बहुतेक मंडळी अधिकाधिक आत्मकेंद्रित होत चालली आहे आणि मुख्य म्हणजे ती स्वतःच्याच दुःखाला विलक्षण मग्न आहेत. कोणाचेच पाऊल जबाबदारीचे पडत नाहीये. बांधिलकी, आत्मसमर्पण, प्रेम, विवेकशीलता, डोळस भूमिका ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे की काय, अशी कधी कधी शंका येते. प्रत्येकाच्याच जगण्याला एक हेतू आहे आणि प्रत्येकजण आपले हित जपू पाहत आहे. इतकेच नव्हे तर प्रत्येक जण आपल्या दृष्टिकोनातून दुसऱ्याकडे पाहतो आणि अनुकूल व प्रतिकूल परिणामांची जुळणी करण्यातच व्यस्त होऊन जातो आहे. आपले आंतरिक आणि बाह्य विश्व, आपले बाह्य विश्व हे नेहमीच आपल्या अंतर्विश्वाचे प्रतिबिंब असते. आपली यश पातळी नेहमीच आपल्या व्यक्तिविकास पातळीवर समांतर राहते. आपले इच्छित आयुष्य प्राप्त करण्याच्या योग्यतेची व्यक्ती बनण्यासाठी आपण रोज ठराविक वेळ समर्पित जोवर होत नाही तोवर यश मिळवणे कष्टप्रद राहणार. मी माझ्या आयुष्य बदलण्यासाठी आता तयार झालो होतो. माणसाची प्रगती फक्त आनंदातूनच झाली पाहिजे. एकेक क्षणी या व्यक्तिमत्व विकासात माझ्या असे लक्षात आले की मला एकटेपणातून एकाकीपणाकडे, दुःख वेदनेतून आनंदाकडे जायला आहे. आनंद सर्व शोधाचा, व्यक्तिमत्व विकासाचा सर्वोच्च शिखरावर आहे. केवळ आनंदातच सर्व शंका, कुशंका, प्रश्न, समस्यांचा अंत होत असतो. मुख्य म्हणजे हा आनंद आपल्याला संपूर्ण मुक्तता मिळवून देत आहे. आनंद हाच एकमेव कायदा आहे, आश्रय आहे. आनंद हाच सर्व गोष्टींचा स्रोत आहे. हा आनंदच जे अनंतमय असे क्षेम मिळवून देणे आहे. माणसाची प्रगती फक्त आनंदातूनच झाली पाहिजे. काही पथ्य, सूर्य उगवल्यावर फूल जसे सूर्याकडे तोंड करून विनासायच उमलते, तद्वत माणसाने मोठ्या आनंदासह आपला विकास सर्वांगाने साधायला हवा.
सहजपणे जगायला हवे आणि आनंदी राहायला हवे. बहुतेक जण दुःखाच्या नैराश्याच्या दिशेने जातात, पण फारच थोडे आनंदाच्या मार्गाने प्रगती करतात. प्रत्येक दिवसातून, प्रत्येक क्षणातून काहीतरी शिकत जा. केवळ रात्रीसाठीच तर पक्षी झाडावर थांबत असतात, तसे तुम्ही प्रवासात क्षणभर विराम घ्या. एखादा माळी ज्याप्रमाणे बागेतील नको असलेली तण छाटून टाकतो, त्याप्रमाणे स्वतःला छेदून टाका. जे ताज्य, हिंसात्मक, नकारात्मक, रसजनक व प्रेमशून्य आहे त्याला ठामपणे नकार द्यायला शिका. मनात भरकटणाऱ्या इच्छा, कल्पना तुम्हाला तुमच्या पाऊल वाटेपासून दूर नेत आहेत. त्या इच्छा तुम्ही दमछाक तर करतीलच, पण तुम्हाला तुमच्या निवडलेल्या व मोठ्या जिव्हाळ्याने स्वीकारलेल्या मार्गापासून शेकडो मैल दूर नेतील. तरल, सावधान व संवेदनशील राहा. कुठल्याही तऱ्हेचे मानसिक व आर्थिक परावलंबन तसेच अनुकरण यापासून 4 हात दूर राहा. जे आहे त्या स्थितीगती परिस्थितीत राहण्यातच खरी गुणवत्ता आहे, हे कधी विसरू नका. एक लक्षात घ्या की आपल्यापैकी प्रत्येकजण संपूर्णपणे मानसिक, आंतरिक व आध्यात्मिक परिवर्तन पावत असेल तर आपणा सर्वांना नवीन जग खात्रीने निर्माण करता येईल. व्यक्तिमत्वाचे जीवनाचे अंतर्बाह्य विकसन म्हणजे व्यक्तीच्या जीवनाच्या सर्व अंगांची, घटकांची जोपासना करणेच असते. मेंदूची, मनाची आपल्याला जोपासना करता आली पाहिजे. जीवनाच्या संपूर्णत्वाला महत्त्व देता आले पाहिजे. तसेच जीवनाच्या अंतर्बाह्य सर्व अंगोपांगांची एकात्मता आपल्याला साधता आली पाहिजे. आपले पहिले आव्हान पहाटे उठण्याची वेळ काढणे आणि वेळेचे महत्त्व ओळखणे. रोजच्या जीवनात व्यक्तिविकासाला, मानसिक कणखरतेला आणि मुख्य म्हणजे स्वतःतील मूलगामी परिवर्तनाला प्राधान्य देण्यासाठी मोठ्या समर्पितपणे बांधील राहणे मी निश्चित केले. एक क्षणी माझ्या असे लक्षात आले की प्रत्येकाच्या शरीरात एक घड्याळ असते की जे आपल्याला वेळेची आठवण करून देते. पहिले 4 दिवस पहाटे 5ला उठल्यानंतर 5व्या दिवशी मला बरोबर त्यावेळेला म्हणजे पहाटे 5 वाजता गजराशिवाय जाग आली. यातही 20 दिवस सलगतेने आपण पहाटे 5ला उठलो तर ती गोष्ट तुमच्या सवयीची होऊन जाईल. मला काय म्हणायचे आहे ते तुम्हाला समजते आहे का? माझ्या बाबतीत वेळ सापडणे, वेगळे काढणे हेच कठीण होऊन गेले होते. कारण प्रत्येक जीवन जगण्यात व बिले चुकती करण्यात मी इतका गुंतलो होतो की व्यक्ती विकासासाठी वेगळा वेळ देणे मला अशक्य होऊन गेले होते. बेस्ट सेलिंग लेखक मॅट केली त्याच्या रिदम ऑफ लाईफ पुस्तकात म्हणायला ते मला खूप आवडतं. तो म्हणतो, एका बाजूला आपल्या सर्वांना सुखी व्हायचे आणि दुसऱ्या बाजूला सुखी होण्यासाठी काय करावं लागेल हेही आपल्याला माहीत आहे, पण आपण त्या गोष्टी करीत नाही. का बरे? कारण आपण फार व्यस्त असतो. आपण इतके कशात व्यस्त असतो? कारण आपण फार व्यस्त असतो. आपण इतके कशात फार व्यस्त असतो असा प्रश्न आपण स्वतःलाच विचारायला हवा. खरं सांगू, याची उत्तर आपल्याला मग एक क्षणी मी माझा प्लॅनर घेऊन कोचावर बसलो आणि मुद्दाम वेळ काढण्याची व असलेला वेळ योग्य ठिकाणी वापरात आणण्याची मी शपथ घेतली. अनेक गोष्टी करण्याची आपल्या मनात असते, पण प्रत्यक्षात मात्र त्यातली थोडीच कामे पूर्ण होतात. मग आपण फक्त वेळेच्या सबबी सांगत सुटतो. आपल्या मनापुढे करायच्या राहिलेल्या गोष्टींचीच यादी खूप असते. मग आपण म्हणत राहतो की माझ्याकडे आणखी थोडा वेळ असला तर मी ती कामे केली असती. मी तर म्हणेन की कुठल्याही सबबी वा तक्रारी समर्थने सांगू नका. वेळेची तर नको, वेळेप्रमाणे कृती करायला विसरू नका. कारण ह्या कृतीच तुम्हाला स्वप्नांकडे घेऊन जाणार आहेत. स्वतःला सतत बजावत राहा की कृतिशील व कर्ममग्न राहण्याचा आणि वेळेचे सर्वोत्तम नियोजन करण्याचा आपल्याला प्रयत्न करायला आहे. वेळ सतत पुढे धावतो आहे आणि आपण त्याच्या मागून खरे तर धावायचे ते स्वतःच्या मागूनच असते. वेळेच्या जाणीवेच्या व्यापाराचे अवधान असू द्या. आमूलाग्र परिवर्तन हे भविष्यकाळ नव्हे तर झालेले आकलन वर्तमानात व वेळेतच अंमलात आणण्यातून होते, हे लक्षात ठेवा. सत्य हे आहे की धावायला जाण्याइतकेच मी पहाटे लवकर उठणे टाळत होतो. पहाटे उठणे हा योग्य विचारच नव्हता, ती योग्य कृती होती. एका अंतर्मुख क्षणी माझ्या लक्षात आले, पहाटे जर मी उठलो तर उर्वरित वेळेत मी माझी काय करायला मोकळा राहणार होतो. माझा गुरु केविन ब्रेसी तर म्हणतो, तुम्हाला तुमच्या जीवनात बदल हवा असेल तर काहीतरी वेगळं करायची तुमची तयारी असली पाहिजे. बदलायचा निर्धार करून कुठल्याही परिस्थितीत पहाटे उठण्याची सवय
तुम्हाला लावून घेण्यातली निकड जाणवली. वेळेच्या नियोजनाची निकड, नियोजनाचा अभाव असणे हे अपयशाला आपलं आयुष्य लवकर बोलावण्यासारखेच असते. वेळ ही सर्वात सुंदर व उपयुक्त गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही तुमचा वेळ वाया घालवता तेव्हा तुमचे आयुष्यही नकळत फुकटच जाते. वेळेवर प्रभुत्व मिळवा, मग आयुष्यावरही तुम्हाला प्रभुत्व मिळवणे सोपे जाईल. सर्वोत्तम सुनियोजन करणे म्हणजे एक प्रकारे भविष्याला वर्तमानाच्या जास्तीत जास्त जवळ आणणेच असते. प्राधान्यक्रमाने करायच्या गोष्टी नेहमीच करीत चला. वेळेचा खूपच चांगला आणि काळजीपूर्वक उपयोग करा. एकदा का तुम्हाला मिळालेला वेळ तुम्ही वाया घालवला तर तो पुन्हा कोणत्याही परिस्थितीत परत येणार नाही. उत्स्फूर्ततेने आणि एका खेळकर मुक्ततेतून तसेच जागरूकपणे आपण आपल्याला मिळालेल्या वेळेचा सृजनशील वापर करायला हवा, तोही अगदी हृदयापासून. काही लोक मनापासून जीवनाचे सौंदर्य जाणतात कारण वेळेचा खरा वापर कसा करायचा आहे हे त्यांनी ओळखलेले असते. उतावीळपणा हा आपल्या वेळेचे व कामाचे संयोजन, नियोजन तसेच कृती या सर्वांवर ताबा नसल्याचे लक्षण आहे. आपल्याला जर सर्वोत्तम नियोजन करायचे असेल तर करायच्या कामाची एक यादी तयार करा. यातही त्यातील काही गोष्टींचा प्राधान्यक्रम लावून घ्या, अर्थात त्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती करायला विसरू नका. पहिल्या दिवशी रात्री मी स्वतःला बजावले की मला पहाटे 5ला उठायचे आहे. खरं तर दुसऱ्या दिवशी पहाटे उठण्याची कल्पना एका बाजूला भीतीदायकही वाटत होती आणि आकर्षकही. पहाटेच्या विचाराने मी इतका उत्तेजित झालो होतो की मला रात्री झोप येईना. घड्याळाने 5चा गजर झाल्याबरोबर मी माझे डोळे खाडकन उघडले आणि उत्साहाचा व शक्तीचा संचार झाल्यासारखी मी गादीतून उडी मारून उठलो. हे अगदी विनासायास व उत्साहवर्धक होते. त्या क्षणी मला माझ्या बालपणीची ख्रिसमसची आठवण झाली. लहानपणी ख्रिसमसच्या सकाळी उठणे हे जितके उत्साही, उत्तेजनदायी व सहजसोपे वाटायचे तसे नंतर कधीही वाटले नव्हते. त्यानंतर आज मी पहाटे उठलो हे माझे संपूर्ण आयुष्य बदलून टाकणारी पहाट. दात घासून तोंड धुवून पाण्याचा ग्लास हातात घेऊन बऱ्याच दिवसांनी कमालीचे उत्तेजित होऊन 5:05 मी मग हॉलमधल्या कोच्यावर ताडकन उठून बसलो. बाहेर अजूनही काळोख होता आणि त्यामुळे एकदम जरा शक्ती आल्यासारखे वाटत होते. आतापर्यंत ऐकलेल्या पण कधी अंमलात न आणलेल्या आयुष्य बदलणाऱ्या सर्व गोष्टींची यादी मी बाहेर काढली आणि त्यातली एक गोष्ट अंमलात आणण्यास मी प्रारंभ केला. शांतता. 10 मिनिटे शांत बसणे, श्वासावर लक्ष केंद्रित करणे, मग प्रार्थना, ध्यान आणि श्वास नियमन या सर्वात माझा सर्व थकवा जणू वितळून गेला आणि संबंध शरीरावर व मनात एक शांती भावना पसरली. ही पहाटे माझ्या एरवीच्या धावपळीच्या कलाटापेक्षा अगदीच वेगळी होती. आयुष्यात प्रथमच मला निवांत असं वाटत होतं. वाचनाची वेळ नाही अशा सबबी नेहमी देत गेल्यामुळे मी पहाटे वाचनासाठी मुद्दाम वेळ काढला. क्षणभर मनात आलं की अख्ख्या आयुष्यभरासाठी ही सवय लागायला हवी. मी बुक शेल्फमधून नेपोलियन हिलचे सर्वोत्तम पुस्तक थिंक अँड ग्रो रिच बाहेर काढले. माझ्या इतर बऱ्याच पुस्तकांप्रमाणे हे पुस्तक मी वाचायला सुरुवात केली होती पण कधीच संपवले नव्हते. मी 10 मिनिटे वाचन करून अशा काही कल्पना निवडल्या ज्या मला त्या दिवशी अंमलात आणायच्या होत्या. नेपोलियन हिल म्हणजे यश संकल्पनेवर सखोल, समृद्ध व स्वतंत्र विचार करणारा पहिला विचारवंत. सतत अपयशाचा पाठपुरावा करीत त्यानं अपयशाची समस्यांची कारणे शोधण्यात आयुष्याची 25 वर्ष खर्च केली. त्यांचा जन्म अत्यंत गरीब घरात झाला आणि बालपण अत्यंत हालाकीत गेले. त्यांच्यावर अँड्रियू कार्नेज यांचा खूप मोठा प्रभाव होता. थिंक अँड ग्रो रिच या त्यांच्या पुस्तकाने ते जगप्रसिद्ध झाले. नेपोलियन हिल म्हणतो, ज्याला अंतिम रेखा आहे असे स्वप्न म्हणजे ध्येय. तुम्ही जर असामान्य गोष्टी करीत नसाल तर छोट्या छोट्या गोष्टी सर्वोत्कृष्टतेने करण्याचा प्रयत्न करा. आपले मन चंचल असले तरी ते एखाद्या सुंदर कल्पनेचा पाठपुरावा प्राणपणाने करू शकते. या मनाचा दृढ विश्वासच त्याला सर्वार्थाने समृद्ध व वैभवशाली बनवत असतो. या प्रवासातच काही ध्येय आणि महत्त्वाकांक्षा आकाराला येत असतात. जे मन या ध्येय सक्तीत मोठ्या अनासक्त प्रेमाने व अपार सहनशीलतेने कष्टाने प्रवासमग्न राहते त्यात जीवनाचा विजय निश्चितच असतो. स्वतःला संपूर्णपणे जाणा आणि स्वयंसूचनेचा वापर करा. मग बघा चमत्कार. एके क्षणी तुम्ही भीतीवर, दुर्बलतेवर मात केलेली असेल.
आपण जसा विचार करतो तसेच आपण असतो. अवतीभोवतीच्या परिस्थितीला वा स्थितीगतीला सकारात्मक प्रतिसाद देत आपल्यातले सर्वोत्कृष्ट प्रदर्शित करा. अपार सहनशीलता हीच सत्य सौंदर्याकडे आपल्याला घेऊन जात असते. अनेकदा आपले मन आपल्याशीच वाद घालत राहते. तुम्हाला अनेकदा जीवनाकडे, कृतीकडे व समोरच्या व्यक्तीकडे आवडशून्यतेने पाहता आले पाहिजे. इतरांच्यातील चांगले गुण पहा. चांगुलपणातील जगणे आणि भलेपणाचा मोठा साठाच आपल्या कामी येणार आहे हे लक्षात ठेवा. ज्या ताज्य गोष्टी आहेत आणि ठामपणे नकार द्यायला शिका, तरच परतत्वाचा तुमच्या मनाला व हृदयाला स्पर्श होईल. अनेकदा आपल्या कार्यप्रवासात आपल्याला पराभवाला वा अपयशाला सामोरे जावे लागते. या अपयशातून, पराभवातून आपल्याला खरे तर शिकण्यासारखेच खूप काही असते, पण आपण अधिक ताणतणावग्रस्त होतो. आपली पहिली आणि प्राथमिक प्रक्रिया पाळण्याचीच असते. पळणे नाही म्हणणे, तुटकता या गोष्टी सोप्या आहेत. महत्त्वाचे ते या सर्वांना सामोरे जाणे. अपयश, अडथळे प्रवासात आपल्याला भेटणारच आहेत, म्हणून खचून जाऊ नका. एडिसन जवळजवळ 10,000 वेळा अपयशी ठरला होता. त्याने अनेक प्रयोग फसले होते, तरी त्याने प्रवास न सोडता शोध प्रवास सुरूच ठेवला. प्रथम मनाचा विचार आकाराला येतो. त्या विचाराभोवती प्रदक्षिणा घालताना या मनाच्या मातीत काही नव्या संकल्पना आकाराला येतात. मग आपल्या मनातले विचार आणि आपले कष्ट त्याच्या मोठ्या कष्टाने पाठपुरावा करतात. अनेकदा आपण ज्या प्रमाणात कष्ट करीत असतो त्याला प्रतिसाद प्रारंभी मिळत नाही, पण नंतर त्याचे मूल्य वाढते. जो माणूस आपल्या कृतीने, उक्तीतून स्पष्ट व शुद्ध असतो त्याला अवतीभोवतीचे लोकच नव्हे तर परिस्थिती नेहमीच सहाय्यभूत होते. या सर्वांसह आपल्या ध्येयाकांक्षेकडे प्रवास करीत राहणारा खरा वैभवशाली होतो आणि आनंदीही. समस्या, वेदना यांच्यासारखा दुसरा शिक्षक नाही. एक क्षणी या वेदनेला हलकासा स्वर लाभतो. हे स्वर्गाने आपल्या जीवनाला आनंद बहाल करणारेच ठरते, हे लक्षात ठेवा. त्या क्षणी मला ही जाणीव झाली की आयुष्य बदलण्यासाठी फक्त एका योग्य कल्पनेची जरूर असते, आणि त्यामुळे मला अतिशय उत्साह वाटू लागले. नेपोलियन हिलच्या विधानांनी माझ्यातील सुप्त सामर्थ्याची मला जाणीव झाली. मी माझी स्वतःची सकारात्मक विधाने लिहायला ठरवले. मला माझ्या आयुष्यात काय पाहिजे, मला काय व्हायचे होते आणि तसा होण्यासाठी काय काय करायला आणि त्याची बांधिलकी स्वीकारायला मी तयार असायला हवे ते सर्व मी लिहून काढले. मग मला खूप सक्षम वाटू लागले. लेखन. नेपोलियन हिल म्हणतो की मनाच्या रंगभूमीवर साकारलेले विचार चक्क लिहून काढा, मग आपले विचार अधिक स्पष्ट व स्वच्छ होते. एक क्षणी ते मूर्त स्वरूपात अवतरतील. अशा स्वप्नावर आपले लक्ष केंद्रित करीत सर्व चैतन्यानिशी प्रवासमग्न रहा. त्यानंतर मी वर्षानुवर्ष घेतलेल्या कोऱ्या वह्यांमध्ये एक वही काढली. इतर सर्वांप्रमाणे मी काही दिवसांपेक्षा जास्त, फार तर एखादा आठवडा देखील लेखन करू शकलो नव्हतो. त्या दिवशी मी आयुष्यात कशाबद्दल ऋणी होतो ते मी लिहून काढले आणि लगेच माझ्या जीवनात असलेले एखाद्या धुक्यासारखे दबावकारी नैराश्य कमी होते हे मला जाणवलं. ते संपूर्ण गेले नव्हते, पण हलके नक्की झाले होते. मी ज्यांच्याबद्दल ऋणी होतो त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता लिहून काढली. महत्त्वाच्या गोष्टी लिहून काढल्याने माझ्या वृत्ती उत्साहित झाल्या. तर मग आत्ता आपण भाग 5 पाहिलेला आहे. मी स्टार्टिंगला मिस्टेक करून भाग 4 म्हटले होते, तर भाग 5 आहे हा. मला असं म्हणायचं आहे, आपल्याकडे पुस्तकं वाचण्यासाठी वेळ नसला तरी पुस्तकं ऐकण्यासाठी प्रत्येकाकडे वेळ असतो. तर खूप पुस्तकं वाचा किंवा ऐका आणि तुमच्या ज्ञानामध्ये, तुमच्या विचारांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भर पाडा. आणि पुस्तकं ऐकल्यानंतर, पुस्तकं वाचल्यानंतर माणसाची प्रगती ही होते म्हणजे होतेच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि शिक्षणाचं दूध पिल्यानंतर तो वाघ गुरगुरल्याशिवाय राहत नाही. तर तसंच आहे नेमकं. चला तर मग भेटूया भाग 6मध्ये. तो शेवटचा भाग असणार आहे. काही शब्द अडखळले तर माफ करा, कारण ही माझी सुरुवातच आहे आणि माझं वाचन इतकंही स्पष्ट नाही जितकं स्पष्ट मी स्वतःकडून एक्सपेक्ट करते, किंवा जे दुसरे यूट्यूबर आहेत ते इतकं स्पष्टपणे वाचतात. मी त्यांचं बघून हे वाचण्यासाठी शिकत आहे. आणि मुख्य हेतू हा आहे की म्हणजे पुस्तकाचा फोटो आणि त्याच्यानंतर फक्त त्याचं व्हॉईसमध्ये देण्यापेक्षा
याचा व्हिडिओ बघून टाकला तर एका पहिल्या माणसाचा दुसऱ्या माणसाची जो पुस्तकाच्या रूपातून किंवा मध्यस्थीने जो संवाद होतो तो संवाद डायरेक्ट मनात डोक्यात जातो. म्हणून ही संकल्पना मी पुढे आणलेली आहे. चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नाही केलं तरी चालेल, पण सबस्क्राईब आणि लाईक करा. आणि तुम्हाला माझा आवाज आणि पहाटेचा चमत्कार या पुस्तकातील कोणत्या गोष्टी आवडल्या, तुम्ही याच्यातील कोणत्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट केल्या ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. किंवा कोणत्या गोष्टी तुम्ही आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करणार आहात, वर्षानुवर्ष त्या इम्प्लिमेंट करायच्या असतात पण त्या राहून जातात. कारण की आपलं आयुष्य इतकं दुसऱ्या कामांनी व्यापलेलं आहे की ज्या अति महत्त्वाच्या, खूप जास्त महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी आपल्याकडे वेळच नसतो. तर त्या गोष्टी इम्प्लिमेंट करा आणि स्वतःच्या आयुष्यामध्ये, स्वतःच्या जीवनामध्ये खूप खूप प्रगती करा. इतकंच. भेटूया भाग 6मध्ये. तोपर्यंत बाय.